मित्रांनो, बिहारच्या निवडणुका झाल्या. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली. पण अजूनही काही लोक त्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं दुःख विसरू शकलेले नाही. अर्थात काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दल यांना तो पराभव अधिक वर्मी लागायला हवा. पण त्यापेक्षाही जास्त दुःख आणि वेदना महाराष्ट्रातील उभाटा शिवसेना पक्षाला झालेल्या आहेत असं दिसतं. राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादवही जेवढ्या पोटतिडकीने बोलत नाहीत किंवा राहुल गांधी बोलत नसतील तेवढे जोराने उभाटाकडून या निवडणुकीविषयी बोललं जातं. शिवसेना उभाटाच्या मुखपत्रात हा तर बेईमानीचा विजय असल्याचं म्हटलंय आणि हा बिहारच्या जनतेचा जनादेश नसून ज्ञानेश कुमार जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा जनादेश आहे असाही आरोप करण्यात आलाय. त्याशिवाय आता आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार घालण्याशिवाय पर्याय नाही असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आलाय. पण जेवढ्या जोरात ते इशारा देतात तेवढ्याच वेगाने निवडणुकांची तयारी करतात. मात्र मुखपत्रात बहिष्काराची भाषा केली गेली असताना प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकांच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुका यासाठी महाराष्ट्रात सगळेच पक्ष जय्यत तयारीला लागलेत. मग याचा अर्थ काय घ्यायचा?